आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। भाजप राष्ट्रवादीच्या 20 सरपंचांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश। जिंतूर सेलू विधानसभेचे उमेदवार सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूर तालुक्यातील 20 गावांच्या भारतीय जनता पार्टीच्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सरपंचांनी सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला। यामध्ये बाळासाहेब भुगे, माजी जिल्हा परिषद सभापती, नूतन बाजार समिती जिंतूर संचालक, सरपंच सायखेडा गजानन वराड, माजी पंचायत समिती सदस्य केशव घुले, सुधाकर घुगे, सरपंच शेवडी, संजय घुले, सरपंच मानमोडी, भारत घुगे, सरपंच भास्कर नागरे, माजी सरपंच उमेश दराडे, सरपंच लिंबाडा, उद्धव दराडे, सरपंच चिंचोली, जगन काळे, माजी सरपंच देवतळी, प्रभाकर आघाव, सरपंच आघाववाडी, गणेश पवार, सरपंच सावरगाव तांडा, श्रीकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य अंगलगाव, अनिल लांडगे, सरपंच गणपूर, उद्धव काळे, ग्रामपंचायत सदस्य देवसळी, दिलीप मते, मराठवाडा कामगार संघटना सचिव वझर, गंगाधर आघाव, ग्रामपंचायत सदस्य बेलखेडा, शिवाजी घुगे, सरपंच कान्हा, अंकुश घुगे कान्हा आदी गावच्या सरपंचांनी सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, राजेश चव्हाण, राजेंद्र नागरे, अविनाश काळे, केशव बुधवंत, पंडित घोलप, तहसीन देशमुख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू। परभणी शहरात आज दिनांक 6 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास बसमत रोडवर असलेल्या अमोल पेट्रोल पंप येथील मोकळ्या जागेत सदरील घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। सदरील युवकाचे नाव मानसिंग सुमारूसिंग कुसरो, वय 23 वर्ष, व्यवसाय बोरवेल लेबर, राहणार मोडक गाव छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। बोरवेलचे काम करणारे लेबर हे रात्री गाडीखाली 4 चाक्यांच्या मध्ये झोपतात। सकाळी पहाटे उठले असता सदरील युवक हा पुन्हा गाडीखाली जाऊन झोपला। गाडी चालकाची माहिती नसल्याने त्या सकाळी कामावर जाण्यासाठी गाडी काढली असता गाडीखाली झोपलेल्या युवकाचा डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। नवामोंढा पोलीस ठाणे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृत युवकास शवविच्छेदनासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे। नवामोंढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास नवामोंढा पोलीस ठाण्याचे PI शरद मरे, यादव, शेटे, चुडावकर, इंगोले करत आहे। मानवत बाजारपेठेत वाहनतळ नसल्यामुळे वाहतूक नियमाचे उल्लंघन। मानवत शहरात मोठी बाजारपेठ असून तालुक्याचे ठिकाण आहे, तर व्यापार पेठेत हजारो वाहने दररोज ये जा करीत असतात। त्यामुळे वाहन चालक कोणतीही तमा न बाळगता दिसेल तेथे वाहने उभे करून आपले इच्छित कामे करतात। त्यामुळे सामान्य पादचाऱ्यांना मात्र जीव घेण्या प्रसंगाचा सामना करण्याची पाळी आली आहे। तर मानवत शहरात वाहनाचा मुक्त संचार झाल्यामुळे वाहतूक नियमाचे उल्लंघनाचे पायमल्ले होत आहे। त्यामुळे सामान्य पादचाऱ्यांना पाय चालणे अवघड झाले आहे। व्यापारपेठेत फेरफटका मारताना सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आली आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। तर मानवत शहरातील वाहतूक व्यवस्था संशोधनाचा विषय बनला आहे। मानवत शहरातील वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी वाहनधारकाकडून होत आहे। पाथरी तहसील कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन। पाथरी विधानसभा मतदारसंघात उमेदवाराकडून त्यांच्या प्रचारातून आदर्श आचारसंहितेचे भंग तर होत नाही ना, यावर निवडणूक विभागाने करडी नजर ठेवण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयात स्वतंत्र आदर्श आचारसंहिता कक्ष कायदा व सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्यात आला असून पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम हे पथक प्रमुख म्हणून काम पाहत आहे। पाथरी विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात असून निवडणूक रिंगणात असलेले सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे। आता उमेदवार आपले प्रचार निर्धारित वेळेत विविध माध्यमातून करत आहे। उमेदवारांना आपले प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही याची काळजी घेणे ही आवश्यक आहे। यासाठी निवडणूक विभागाने त्यांना प्रचार करण्यासाठी नियम व अटी दिलेले आहे। त्या नियम व अटींचे पालन करून सर्व उमेदवारांनी आपले प्रचार करावा
असे आवाहन करण्यात आले। यावर कडी नजर ठेवण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्यात आला आहे। त्याकरिता शहरी भागात स्वतंत्र 3 पथक पाथरी, मानवत व सोनपेठ येथे कार्यरत असून ग्रामीण भागात पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी ग्रामीण असे 4 पथक कार्यान्वित झाले आहेत व त्याचप्रमाणे भरारी पथक ही स्थापन केलेली आहेत। पथक पूर्ण निवडणुकीच्या काळात 24 तास शिफ्टमध्ये काम करणार आहे। त्यामुळे उमेदवाराकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच आदर्श आचारसंहिता पथक प्राप्त तक्रारीची सत्यता पडताळून 100 मिनिटात कारवाई करून तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाथरी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली। पाथरी विधानसभा निवडणुकीत आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे पारडे जड असल्याचे सांगले जात आहे। मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, बाळासाहेब काजळे। मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी मनोज जरांगे यांच्या आदेशाने जिंतूर सेलू विधानसभेतून आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माजी आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब काजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्याची पोस्ट व्हायरल केली होती। मात्र बाळासाहेब काजळे यांनी याबाबत खुलासा केला की मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही। मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला व जे मनोज जरांगे सांगतील मी तेच करणार असल्याचे सांगितले। पूर्णा शहरात बौद्ध समाजाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्ता रवाना। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आज दिनांक 6 नोव्हेंबर बुधवार रोजी पूर्णा या ठिकाणी बौद्ध धर्मीयांच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यासाठी गंगाखेड शहर व परिसरातील हजारो कार्यकर्ते पूर्णाच्या दिशेने रवाना झाले आहेत। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करीत अनेक गाड्यांचा ताफा पूर्णा शहराच्या दिशेने रवाना झाला आहे। यावेळी हनुमंत मुंडे, सत्यपाल साळवे, नागनाथ कासले, सतीश घोबाडे, पिराजी कांबळे, नितीन खंदारे, राजू खान, मिलिंद क्षीरसागर, संजय पारवे, महावीर घोबाडे हे उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला।